शासनाच्या विकसित भारत संकल्प यात्रेला विश्रामबाग आणि विजयनगर परिसरामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय। आयुक्त सुनील पवार आणि उपायुक्त स्मृती पाटील, राहुल रोकडे, वैभव साबळे, पंडित पाटील यांच्या नियोजनानुसार विकसित भारत संकल्प यात्रा सर्वत्र सुरू आहे। बुधवारी सकाळी विश्रामबाग येथे विकसित संकल्प भारत यात्रेचं स्वागत करण्यात आलं। यावेळी आमदार सुधीर गाडगे, उपायुक्त पंडित पाटील, सहाय्यक आयुक्त मानसिंग पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील, नगर अभियंता भगवान पांडव, सिस्टीम मॅनेजर नकुल जकादे, जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद, ब्रँड अँबॅसेडर दीपक चव्हाण, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील, स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले, शहर समन्वयक वैष्णवी कुंभार, आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर दीपक ठमके, भाजपा पंचायत विभागाचे श्रीकांत शिंदे, प्रवीण पाटील, मच्छिंद्र वनखंडे, रेखा इंगळे, ललिता कांबळे, गायत्री डोरले, आरोग्य केंद्र 6, अभयनगरचे वैद्यकीय अधिकारी रवींद्र चौगुले, प्रसाद यादव, लात तृप्ती शिंदे, फार्मासिस्ट केतके पाटील, ANN हेमा शिर्के, उज्ज्वला कांबळे, अमृता परीट, पार्वती तांदळे, उपजीविका अभियानाच्या रोहिता कांबळे, महेश पाटील, काजल सरवदे आदींसह मान्यवर उपस्थित होते। यावेळी क्षयरोग विभागाच्या निक्षय मित्र योजनेअंतर्गत सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते, महेश पाटील, रोहिता कांबळे यांनी प्रत्येकी 1 क्षयरुग्णांना दत्तक घेत क्षयरुग्णांसाठी 6 महिन्याचं फूड बास्केट दिलं। यावेळी आमदार सुधीर गाडगे यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वांना सांगत याचा लाभ घेण्याचं आवाहन केलं। दरम्यान दुपारी विजयनगर येथे विकसित भारत संकल्प यात्रेचं स्वागत करण्यात आलं। यावेळी माजी सभापती गीतांजली ढोपे पाटील, उर्मिला बेलवलकर, माजी नगरसेवक सोनाली सागरे, दीपक वायदंडे, महेश सागरे, सहाय्यक आयुक्त मानसिंग पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील, जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद, ब्रँड अँबॅसेडर दीपक चव्हाण, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील, गणेश धोत्रे, भाजपाचे श्रीकांत शिंदे, प्रशांत गौडजे, प्रसाद वळकुंडे, सुनील भोसले, वैद्यकीय अधिकारी समतानगर आरोग्य केंद्र डॉक्टर जुल्फान अत्तार, डॉक्टर अलका तोडकर यांच्यासह आशा वर्कर आदी उपस्थित होते। विकसित भारत संकल्प यात्रा या देशामध्ये सुरू आहे। प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गावामध्ये, ग्रामीण भाग असू दे, शहरी भाग असू दे, 2014 पासून पंतप्रधान मोदींनी ज्या ज्या योजना लोकांसाठी कार्यान्वित केल्या, म्हणजे दीनदयाळ उपाध्यायांच्या अंत्योदय या संकल्पनेप्रमाणे त्यांनी या सगळ्या योजना राबवलेल्या आहेत। तळागाळातल्या माणसांसाठी या योजना आहेत। अपलिफ्टमेंट ऑफ पुअर हे त्यांचं पहिलं वाक्य आहे। तर त्या दृष्टीने आपली वाटचाल गेल्या 9 वर्षामध्ये मोदीजींनी केलेली आहे आणि त्याचा चांगला प्रतिसाद या देशाला मिळालेला आहे। आता कालची फिगर आहे की 25 कोटी लोक दारिद्र्य रेषेच्या वर आलेले आहेत। हे त्यातलं फार मोठं एक अचिव्हमेंट आहे। नुसतं गरीबी हटाव घोषणा करून चालत नाही, तर त्यासाठी काम करायचं काम मोदी साहेबांनी केलेलं आहे। आणि ही जी आता यात्रा विश्रामबाग ठिकाणी आलेली आहे, लोकांचा खूप रिस्पॉन्स त्याला चांगला आहे, लोकांना जर फायदा होतोय। तर मी महापालिकेला विनंती करेन, जरी आता 20 प्रोग्राम झाले तरीसुद्धा आपण हे आता या भागामध्ये दुसऱ्या ठिकाणी असं जर का आपण केलं आणि पुढचे 6 महिने जर का आपण हे राबवलं, तर काय लागेल मदत आम्ही करू तुम्हाला, पण आपण प्रमाणे लोकांसाठी ही योजना पुढे पण लांबवावी राबवावी। आणि या सर्व अधिकारी यात्रे वैभव पाटील आहेत, पंडित पाटील आहेत, उपायुक्त आमचे श्रीकांत तात्या आहेत, आपल्या खोत मॅडम आहेत आणि सर्व कर्मचारी, डॉक्टर सगळे इथं जे काम करतात त्याला माझ्या शुभेच्छा आणि धन्यवाद।